दुकानात नायलॉन मांजाच्या विक्रीवरती प्रतिबंध असलं तरीही गल्लीबोळात मुलं नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना दिसत आहेत. हे कसं शक्य आहे? पोलीस सांगतायत की विक्रीवर प्रतिबंध आहे आणि आम्ही नायलॉन मांजा जप्त केला आहे, पण तरी नायलॉन मांजाचा वापर खुल्लेआम होत असताना दिसतोय, सर्रास होताना दिसतोय. शेवटी हा नायलॉन मांजा येतो कुठून आहे? आपण संगणक विषयात तज्ज्ञ असलेले संकेत जोशी यांच्याकडे आलेलो आहोत, त्यांच्याकडून समजून घेऊ. संकेतजी, आम्हाला सांगा की नायलॉन मांजा प्रतिबंधित आहे, पण तरी तो येतो कुठे आणि घरपोच येतो आहे, हे कसं शक्य आहे? नमस्कार. त्याचं कारण असं आहे की आपण जर आत्ता मी तुम्हाला माझ्या टॅबवरती दाखवलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे बरेचसे कीवर्ड्स आहेत. मी एका च्या ॲप्लिकेशनमध्ये आहे. इथे जर तुम्ही बघितलं की नायलॉन थ्रेड, नायलॉन मांजा, चायनीज मांजा असं तुम्ही टाकलं तर तुम्हाला तुमच्या घरपोच इथे डिलेवर्ड टू नागपूर या पिनकोडवरती 21 तारखेपर्यंत हा मांजा तुम्हाला मिळेल. हा मांजा जो दिसतो आहे हा पारदर्शक आहे, त्यामुळे हा अधिक घातक आहे. कारण हा इथे सामान्य नागरिकांना रस्त्यावरनं जाता येताना हा दिसणार नाही, त्याच्यामुळे तो अधिक घातक ठरू शकतो. आणि यात आणखी काय काय अवेलेबल आहे आणि कोणत्या कोणत्या ई कॉमर्स वेबसाईटवरती, म्हणजे नावं नकोत पण काय, आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा आहेत असं ऐकलं आहे मी. तुम्ही जर इथे बघाल तर तुम्हाला इथे बरेचसे सेलर्स हा मांजा विकताना इथे दिसतील. त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या याच्याने ते विकत असतात, पण हा मांजा इकडे अवेलेबल आहे. यावेळेसुद्धा नागपूरसाठी डिलिव्हरीसाठी हा उपलब्ध आहे. पोलीस सांगतात की नागपूरमध्ये डिलिव्हरी होत नाही, पण इथे तर दिसतंय तसं. आणि याशिवाय इंस्टाग्रामवरती कारवाई सुद्धा झालेली आहे त्याबद्दल. जरी पोलिसांनी इंस्टाग्रामवरती बरेचसे पेजेस ब्लॉक केले असले तरी पण त्यांची संख्या नवनवीन रोज उपलब्धता दिसते आणि हे सतत सुरू आहे असं प्रकर्षाने जाणवतं आहे. हे सेलर्स कुठून येत आहेत? काय महाराष्ट्रात आहेत, बाहेर आहेत, काय माहिती आहे? प्रामुख्याने जर आता आपण या सेलर्सकडे जर बघितलं तर हे सगळे सेलर्स तेलंगणा, राजस्थान, पंजाब या मुख्य राज्यांमध्ये आहेत आणि तिथनं हा मांजा महाराष्ट्रात आणि नागपुरात येतो आहे असं दिसतं आहे. याशिवाय आणखी नायलॉन मांजाच्या शिवाय आणखी काही असे थ्रेड्स आहेत जे जास्त मजबूत आहेत आणि वापरल्यात येत जाते? त्यात आजकाल नवीन प्रकार म्हणजे पॉलिएस्टर मांजा मिळतो आहे आणि हा पॉलिएस्टर मांजा हा नायलॉन मांजापेक्षा अधिक मजबूत असल्यामुळे तो मनुष्यांना आणि प्राण्यांना, पक्ष्यांना हा अधिक घातक आहे असं लक्षात येत आहे. खूप खूप धन्यवाद. तर संगणक विषयात तज्ज्ञ सांगतायत आपल्याला की ज्या पद्धतीनं पोलीस कारवाई करतायत नायलॉन मांजाच्या विरोधात, तरीही ई कॉमर्स वेबसाईटवरून तो थेट आपल्या घरी कुरिअरच्याद्वारे पोचण्यात जातो आहे आणि त्यामुळे कितीही कारवाई केली तरी नायलॉन मांजा रस्त्यावरती पतंग उडवताना वापरण्यात येत असलेलं दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.